इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी, मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. श्रोते हो, हे गाणं गायलं होतं गायिका शमिका भिडे यांनी. रत्नागिरीत गायनाचे धडे गिरवलेल्या या कन्येने आज आपल्या गायकीने सगळीकडे आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. सुरुवात तर सुरमई झाली आहे. चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांचा सांगीतिक प्रवास. शमिकाजी नमस्कार. नमस्कार पल्लवीजी. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मी म्हटलं की कार्यक्रमाची सुरुवात अगदीच सुरमई झालेली आहे. आता खूप चांगल्या पद्धतीने तुमची ओळख महाराष्ट्रभर झालेली आहे. गाण्याची सुरुवात नेमकी कशी झाली? माझ्या गाण्याची सुरुवात मला असं म्हणता येईल की घरातनंच झाली. कारण जरी बिझनेस फॅमिली असली तरी प्रत्येकाला संगीताची आवड आहे आणि त्यांच्या परीने त्यांनी जोपासली होती. म्हणजे नाना उत्तम संगीत नाटकांमध्ये कामं करायचे. आजीला प्रचंड गाण्याची आवड आहे. काका बाबा आत्या काही वाद्य वाजवायचे. आई माझी उत्तम गाते. अच्छा. म्हणजे ती तिचं गाणं कंटिन्यू करू शकली नाही, पण तिचा आवाज खूप सुंदर आहे आणि तिने जर सिरियसली केलं असतं आणि तिला जर माझ्यासारख्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या असतात तर मला वाटतं ती सुद्धा आज माझ्यापेक्षा सक्सेसफुल मे बी असती. पण तेव्हा एवढ्या आय थिंक अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, तेवढे सोर्सेस नव्हते. पण तिने सगळ्यात जास्ती सांगीतिक संस्कार माझ्यावरती केले. कारण जेव्हा मला गाणं कळतही नव्हतं तेव्हा कॅसेट्स लावून ठेवायची. म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरांची, खळे काकांची गाणी आणि काही शास्त्रीय उपशास्त्रीय जे काही अवेलेबल असेल ती सतत मला ऐकवायची. त्यामुळे ते जे कानावर पडत गेलं ते संस्कार होत गेले. त्यामुळे मला नकळत ही गोडी निर्माण झाली आणि सूर माझ्याकडे आईकडनं आलेला होता. तो अजून पुढे तिने नर्चर केला, ते बहरत गेलं. आणि जेव्हा समज यायला लागली तेव्हा मग तिने मला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी गुणवणी सरांकडे पाठवलं. अच्छा. आणि त्यानंतर मुग्धा भट सामंत यांच्याकडे माझा प्रवास सुरू झाला. त्या दोघांमुळे मला म्हणजे गाणं म्हणजे काय किंवा शास्त्रीय संगीत म्हणजे काय, सुराचं ज्ञान काय, ताल म्हणजे काय, या बारीक बारीक ज्या काय म्हणू थेरीज असतात शिक्षणाची सुरुवात त्यामुळे माझी झाली. त्याआधी मी काय करायचं, गाणं ऐकायचं आणि गायचं एवढंच मला माहिती होतं. पण ते शिकल्यामुळे मग त्यातले बारकावे कळायला लागले. हे पहिले गुरु होते. आता तू कोणाकडे शिकतेस? गेली 12 वर्ष मी विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे शिकते. त्यांना नुकतंच आता पद्मश्रीनी सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे खूप सगळ्यात मोठा मिळालेला मला मी समजते अवॉर्ड आहे हा, की मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. आणि गेली 12 वर्ष त्यांच्या छायेखाली मी वाढते अजूनही शिकते. हो, अजूनही शिकते. दॅट इज नेव्हर एंडिंग. खूप छान प्रवास आहे हा. कुठलीही कला असू दे, गायन वादन कुठचीही असू दे अगदी, तर त्या प्रत्येक गोष्टीला रियाज, त्याचा सराव, साधना खूप महत्त्वाची असते. तर त्याचं महत्त्व काय सांगशील? महत्त्व सुरुवातीला आणावं लागतं, कारण ती सवय नसते आपल्याला. रोज एक गोष्ट रोज सातत्याने करण्याची सवय आपल्याला लावावी लागते इंटेन्शनली.
त्यामुळे सुरुवातीला थोडं अवघड गेलं मला, की अरे रोज तेच तेच काय करायचं. तर मग मी ठरवायचे की आज हे करेन, उद्या ते करेन. म्हणजे आज जर मी सुरांचा रियाज केला तर उद्या मी गाणी ऐकीन, मग परवा काहीतरी वेगळं करेन किंवा वाचेन संगीताबद्दल. तर रियाज हा काही एका गोष्टीचा असावा असं काही नाहीये. म्हणजे माझ्यासाठी मी ते तसं ठेवलं नाही, कारण मी पटकन कंटाळते एखाद्या गोष्टीला. त्यामुळे मी माझा रियाज डिवाइड केला, की आज मी ऐकणार, आज मी हे गाणार, आज मी फक्त ताना करणार, आज मी फक्त हा राग करणार, आज मी फक्त हेच गाणं करणार. असा मी तो रियाज डिवाइड करायला लागले आणि मला ते मग मजेशीर वाटायला लागलं, की आज मला काहीतरी नवीन कळतंय किंवा उद्या मला काहीतरी वेगळं शिकायचंय. तर मी माझा रियाज अशा पद्धतीने डिझाईन केला. आणि जसं तुम्ही म्हणालात की ते सातत्याने करणं गरजेचं आहे. तुम्ही किती वेळ करता ह्याच्यापेक्षा तुम्ही काय करताय ह्याच्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं की 10-10, 12-12 तास तर आता शक्य नाही रियाज करणं. पण 12 तासात जे केलं होतं ते जर 2 तासात तुम्ही लक्षपूर्वक बरोबर किंवा ठरवून केलं किंवा सिरियसली मनापासून केलं तर त्याचा इफेक्ट पण तुम्हाला दिसायला लागतो थोडे. म्हणजे पूर्वीच्या काळी अर्थात मोठमोठ्या गायकांचे आपण जसं ऐकतो किंवा वाचतो की त्यांनी 18-18 तास रियाज केलेला आहे किंवा 12-12 तास रियाज केलेला आहे. तर तसं आताच्या काळात करणं शक्य नाहीये. पण मग त्याच्यातनं आपण काय घ्यायचं की त्यांनी काय केलं असावं किंवा त्यांनी काय डोक्यात ठेवून रियाज केला असावा, ते जर आपल्याला कळलं तर मला वाटतं की प्रत्येकासाठी रियाज हा एक मजेशीर गोष्ट होईल. ती काय म्हणजे जे शिकणाऱ्या मुलांना जे वाटतं की अरे सक्तीचं आहे किंवा खूप स्ट्रिक्टली करायचंय, तर त्याच्याकडे जर आपण या नजरेने बघितलं तर मला वाटतं की रियाज खूप मजेशीर आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की तो जर वेगवेगळ्या पद्धतीने रोज करायला लागलो आपण तर त्यातली गोडी आणखीन निर्माण होईल आणि त्यातून आनंदही आपल्याला नक्कीच मिळत जाईल. त्यामुळे साधना ही खूप महत्वाची आहे. तुम्ही करा कितीही वेळ, पण ती रोज करणं महत्वाचं आहे. मनापासून खरी गोष्ट आहे. एका रियालिटी शोमध्ये तुम्ही भाग घेतलात आणि तिथून तुमच्या आणखीन एका वेगळ्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात झाली. तुम्ही घडत गेलात, डेव्हलप होत गेलात. काय अनुभव होता तो? माझ्यासाठी ते खूप 8 महिन्यांचं मोठं ग्रूमिंग सेशन होतं असं मी म्हणेन. कारण त्याच्या आधी मी छोट्या मोठ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत होते. त्याच्यामध्ये काही बक्षिसं मिळत होती, काहींमधनं शिकायला मिळत होतं, मग गाणी बसवली जायची त्या निमित्ताने. पण या रियालिटी शोमुळे मी स्वतःला एक वेगळ्या नजरेने बघायला लागले. मी स्वतःला एक सिंगर, प्लेबॅक सिंगर किंवा परफॉर्मर म्हणून बघायला लागले. त्यामुळे ते एक मोठं ग्रूमिंग सेशन होतं, ज्यामध्ये अगदी माईक कसा पकडायचा, ते कॅमेरा कसा फेस करायचा, मग तुमचं बॉडी लँग्वेज, पोस्चर कसं पाहिजे, तुम्ही बोलताना तुम्ही किती आवाजात, किती लाऊड, काय आर्टिक्युलेशन करायचं शब्दांचं, कसं मांडायचं, व्यक्त कसं व्हायचं स्वतःला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पुढे जाऊन मला आता खूप उपयोगी पडतात. तर ते मी त्याच्याकडे ग्रूमिंग सेशन म्हणून बघते. म्हणजे जरी तो एक रियालिटी शो होता, कॉम्पिटिशन होती, पण माझ्यासाठी मला जे अजिबातच माहिती नव्हतं त्या सगळ्या गोष्टी मला तिकडे शिकायला मिळाल्या. कारण रत्नागिरीत एवढं म्हणजे एक्सपोजर नसल्यामुळे तेव्हा पुण्या मुंबईतल्या मुलांना ते सहज शक्य होतं की त्यांना ऑलरेडी माहिती होतं. काही मुलांनी रेकॉर्डिंग्स केली होती. मला तर म्हणजे रेकॉर्डिंग कसं काय काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे मी त्याच्याकडे असंच बघते की मला पुढे जे जे काही मला ज्या ज्या गोष्टी लागल्या ॲज अ सिंगर म्हणून त्या सगळ्या मला त्या रियालिटी शोच्या दरम्यान मिळाल्या. खरंय. आणि एक चांगली गायिका म्हणून पुढे येण्यासाठी त्याची तुम्हाला खूप मदत झाली. खूपच. कारण एका टेलिकास्टमुळे तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचता. ही केवढी मोठी पॉवर आहे टेलिव्हिजनकडे. त्यामुळे आणि आमचं सेशन तर खूप गाजलं. परवा आमचं खूप गाजलं होतं. आणि अजूनही म्हणजे 15 वर्ष झाली तरी अजूनही लोक चेहऱ्यानिशी ओळखतात. त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की अजूनही लोकांनी लक्षात ठेवलंय आणि ते प्रेम, आशीर्वाद सतत आम्हाला मिळत असतात. आणि मला वाटतं हीच मोठी शिदोरी आहे की आज इथपर्यंतचा प्रवास तुमचा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. एका रंगमंचावर जाऊन गायलेलं पहिलं गाणं कुठलं आठवतंय? हो, आठवतंय. सांगा. माझा सगळ्यात पहिला स्टेज परफॉर्मन्स हा टिळकाळी गणेशोत्सव मंडळात झाला होता. आणि मी खूप लहान होते. मला आता एवढं आठवत नाहीये, पण मला गाणं माहितीये कुठचं. मी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे बालगीत आहे ते म्हणलं होतं. 2-3 गाणी म्हटली होती. त्यानंतर या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करू या गगनाची,
ते बालगीत म्हटलं होतं. आणि त्यानंतर मग कॉम्पिटिशन्समध्ये अनेक वेगवेगळ्या देशभक्तीपर प्रकारचे. असं, पण ते गाणं मला आठवतंय की मी खूप पहिलं छान. शमिकाजी, बालगीतांपासून झालेली तुमच्या या गायनाच्या प्रवासाची सुरुवात, तिथून आज तुम्ही रियालिटी शोमधून घराघरात पोचलात, त्यानंतर आता एक गायिका म्हणूनही सगळ्यांना परिचित आहात तुम्ही. हे सगळं जेव्हा तुम्ही करत होतात तर त्यावेळेला तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आणि हे गाण्याचं शिक्षण ह्याची सांगड तुम्ही कशी घातलीत? काय नेमकं शिक्षणही तुम्ही त्यावेळेला घेतलेत आणि गाण्यामधलंही काय शिकलेत? जेव्हा रियालिटी शो चालू होता तेव्हा मी 9वीत होते, त्यामुळे शाळा तर चालू होती, पण 8 महिने शाळेचे चुकले होते, त्यामुळे ते कव्हर करून 10वी पास झाले. आणि 10वी नंतर मी कॉमर्स केलं आणि 11वी 12वी इकडेच होते मी कॉलेजला. त्यानंतर मी पुण्यात शिफ्ट झाले आणि BMCC मधनं मी बिझनेस मॅनेजमेंट इंटरनॅशनल बिझनेसमध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर BMCC मधनंच मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला इंटरनॅशनल बिझनेसचा आणि त्याच्यानंतर MBA केलं मार्केटिंगमध्ये. त्यामुळे गाण्या व्यतिरिक्त हा अकॅडमिक प्रवास एकत्रच, म्हणजे दोन्ही पॅरलल चालू होते. त्यामुळे कधी कधी खूप अवघड जायचं की दोन्ही मॅनेज करा, कारण तेव्हा शोजही चालू होते, शिकणंही चालू होतं. म्हणजे पुणे मुंबई करून मी अश्विनीताईंकडे शिकत होते, त्यामुळे दर आठवड्याला 2-3 दिवस तिकडे जायचं मुंबईत. त्यामुळे कॉलेजमध्ये मी जितका वेळ मिळायचे मी सगळे लेक्चर्स अटेंड करायचे, त्यामुळे मी एकदम स्टुडियस आणि एकदम चांगली स्टुडंट होते असं मी स्वतःला सगळ्या असाइनमेंट्स कम्प्लीट करायच्या आणि अकॅडमिकली पण माझं चांगलं होतं. म्हणजे पण गाण्यानी म्हणजे रियालिटी शो नंतर जो गाण्याचा प्रवास सुरू झाला त्यामुळे मला गाण्यात काही डिग्री तशी घेता आली नव्हती. त्यामुळे आता रिसेंटलीच मी 2018-19 साली मी MA केलं गाण्यामध्ये, म्हणजे म्युझिक, MA म्युझिक केलं. त्यामुळे मला गांधर्वच्या परीक्षा नंतर कंटिन्यू करता नाही आल्या, त्यामुळे मला MA करणं मला सोपं झालं. तर मी MA म्युझिक सुद्धा केलं आहे. अरे वा. आणि दोन्ही गोष्टी म्हणजे माझ्या आवडीच्या आहेत. माझा अभ्यास हा गाण्याशिवाय पूर्ण होतच नाही. माझ्या कानांमध्ये हेडफोन असल्याशिवाय मला काहीच अभ्यास करता येत नाही. त्यामुळे शाळेतला अभ्यास, कॉलेजमधला अभ्यास सगळा मी गाणं ऐकत ऐकत केलाय. त्यामुळे माझं एकीकडे गाण्याचा पण लिस्निंग व्हायचं, म्हणजे लिस्निंगचा रियाज व्हायचा आणि अभ्यास पण व्हायचा. ते मला वाटतं की पॅरललीच माझं चालू होतं. खूपच छान. आता हे सगळं करत असताना आता तुम्ही प्लेबॅक सिंगर, पार्श्वगायनही करता, स्टेज शो पण करता, त्याच्यानंतर शास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम होतात. तर हे सगळे परफॉर्मन्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. ह्या सगळ्यासाठी एक वेगळी तयारी लागते. काय अभ्यास करता त्यासाठी? शास्त्रीय संगीत हा गाभा आहे, म्हणजे त्याच्याशिवाय आपण अँकर्ड राहत नाही असं मला वाटतं. कारण आपण जिथून, ज्या भूमीमध्ये आपण ओरिजिनेटेड आहोत, तिथलं कल्चर, तिथली माती, ते सगळंच त्यामध्ये, त्या संगीतामध्ये रुजू झालेलं आहे ऑलरेडी. आणि ते शिकल्यावर मला वाटतं की तुम्ही काही गाऊ शकता. एकदा शास्त्रीयचा तुम्ही इनफ रियाज केला असाल, तो पाया आहे. कारण मी म्हणते की इट्स अ व्होकल जिम. म्हणजे आपण जसं जिममध्ये जाऊन व्यायाम करतो स्वतःला सुदृढ बनवण्यासाठी, तसं गळ्याला जर सुदृढ बनवायचं असेल तर शास्त्रीय संगीत हा एकच पर्याय आहे. आणि बरेच जण म्हणतात की शास्त्रीय संगीत खूप गायल्यामुळे आवाज जड होतो किंवा जाड होतो किंवा आवाजाचं टेक्स्चर बदलतं. तर टू सम एक्सटेंट ते खरं आहे, कारण आपल्याकडे हे फार कमी लक्ष दिलं गेलंय की आवाजाचा रियाज म्हणजे काय. जे बेंगॉली लोक खूप छोट्या वयापासून शिकवतात की आवाजाचा रियाज म्हणजे काय, आवाज कसा ओळखायचा, रेंज कशी ओळखायची. कारण बरेच जण आपण काय करतो की आपल्या गुरु ज्या स्केलमध्ये गातात त्या स्केलमध्ये, त्याच पट्टीमध्ये आपण गायला सुरुवात करतो. पण कधी कधी असं होतं की एखाद्याची पट्टी थोडी वरती असते, एखाद्याची खालती असते. तर मुळात आपण आवाज आपला काय आहे हा जर ओळखला तर कुठचीही शैली गाताना ते सेम टेक्निक वापरून आपण काहीही गाऊ शकतो. त्यामुळे हे मला खूप लेट कळलं जेव्हा मी रियालिटी शो मधनं बाहेर पडले, अनेक लोकांच्या भेटीगाठी झाल्या, ते शिकत गेले की काय टेक्निक वापरतात की जे शास्त्रीय सुद्धा गाऊ शकतात, जे लाईट म्युझिक सुद्धा गाऊ शकतात, जे स्टेज शोज पण करतात, ते काय टेक्निक वापरतात. तर मुळात आपला गळा हे एक यंत्र आहे, त्यामुळे त्या यंत्राचा पुरेपूर वापर कसा करायचा यासाठी मला बेंगॉली लोकांना मी फॉलो केलं त्यासाठी की ते फ्लॉलेसली आपला गळा वापरतात आणि त्यासाठी तो वेगळा रियाज आहे सुरांचा आणि 10 थाटांचा ते वेगळा रियाज करतात. तर तो सुद्धा मी काही 4-5 वर्ष सलग मी तो केला. आणि त्याच्यानंतर मला ऍक्च्युली ते कळायला लागलं की काय वापरायला पाहिजे काय गाताना. म्हणजे शास्त्रीय गाताना तुम्हाला थोडासा
आवाज पोटातनं काढावा लागतो. त्यानंतर प्लेबॅकसाठी इतकी गरज नसते पोटातनं आवाज काढायची. तुम्हाला जितका लाईट आणि तुमचं व्हॉइस टेक्स्चर जितकं खुलवता येईल तेवढं खुलवावं लागतं. अर्थात प्रत्येक गाण्यानुसार सुद्धा ते बदलतं. कुठच्या गाण्याला कसा आवाज अपेक्षित आहे त्याप्रमाणे तो वापरावा लागतो. आणि स्टेज शोला तुमची एनर्जी, म्हणजे तुमचा नुसता गळा गात नसतो, तुमची अख्खी बॉडी त्यामध्ये इन्व्हॉल्ड असते. त्यामुळे बॉडीची अख्खी एनर्जी युटिलाइज होते. त्यामुळे ते गाणं फार वेगळं आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी जशा मी करत गेले तसं मला ते समजत गेलं की काय नक्की त्याला वापरायचं असतं किंवा काय हेडस्पेस पण काय असावी लागते. की शास्त्रीय संगीत जेव्हा तुम्ही गाताय तेव्हा उथळ किंवा फास्ट किंवा जास्ती गिमिक्स त्याच्यात न करता तुमची मांडकण, त्याला भावसंगीत आपण म्हणतो, की तो भाव शब्द नाहीयेत किंवा अजून कुठलाच आधार नाहीये तरी पण पोचवायचा आहे म्हणजे काय करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी रियाजातनं कळत गेल्या. आणि अर्थातच गुरूंचा यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे की त्यांनी ते दाखवलं. कारण म्युझिक इज म्हणजे इनटँजिबल आणि अदृश्य आहे ना, ते गाऊन ऐकून एवढाच तो धागा आहे. तर गुरूंचा वाटा यामध्ये सगळ्यात मोठा आहे. आणि ज्यांना ज्यांना आम्ही ऐकत सुद्धा गेलो नंतर मैफिलींमधनं किंवा रेकॉर्ड्समधनं. त्यामुळे ते जेवढं मी म्हणते तसं की 80% लिस्निंग इज युअर रियाज. तुम्ही ऐकलत लोकांचं तरी तुमचं 80% तिथे काम होऊन जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जशा मी करत गेले तशा मला कळत गेल्या. पण ह्या तिन्हीही वेगळ्या गोष्टी असल्या तरी मी म्हटलं जसं की शास्त्रीय संगीत हे वरण भात आहे. बाकी मग चटणी, भाजी, पोळी, सजवाताट. तर ते दॅट इज द मेन थिंग. खरंय. आता तुम्ही असं म्हणालात की सगळ्या खूप मोठ्या लोकांशी तुमच्या ओळखी झाल्या, त्यांची गाणी तुम्ही ऐकलीत, त्यांच्या मैफिली ऐकल्या असतील. तर ह्या सगळ्याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी कसा करून घेतलात? मुळात आम्ही ज्यांना इन्स्पिरेशन मानत होतो लहानपणीपासून, ज्यांची गाणी ऐकत आम्ही मोठे झालोय, म्हणजे लता दीदी असतील, आशाताई असतील, पंडित हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, शंकर महादेवन, अगदी बाबासाहेब पुरंदरेंपासून ते सुलोचनाताई चव्हाणांपर्यंत सगळ्या व्यक्तींशी बोलता आलं, भेटता आलं त्यांना. आणि म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं मला की असं काही घडेल. आणि लता दीदींकडे तर ऑफकोर्स आम्हाला सरप्राईज म्हणून नेलं होतं. त्यामुळे ते 2.5 तास मी कधीच विसरू शकत नाही की त्या आमच्याशी इतक्या मनापासून गोड, त्यांचं व्यक्तिमत्व तर फारच गोड होतं, पण इतकं छान बोलत होत्या, नावानिशी आम्हाला ओळखत होत्या. ही किती मोठी गोष्ट आहे की आपण ज्यांना देवस्थानी मानतो त्यांना आपलं नाव माहिती असणं किंवा त्यांनी आपलं गाणं ऐकलेलं असणं हे किती मोठी गोष्ट आहे. नक्कीच. त्यामुळे ते 2.5 तास तर मी कधी विसरणार नाही. मग आशाताईंचा मला गाणं ऐकून एकदा फोन आला होता, ते मी विसरणार नाही. सुलोचनाबाईंचा सुद्धा मी जेव्हा त्यांची लावणी सादर केली होती पाहुणा अलीकडचा, ती फार लोकप्रिय झाली होती, ते ऐकून सुद्धा मला फोन आला होता त्यांचा. आणि खळे काकांच्या तर आम्ही घरी गेलो होतो, त्यांच्यासमोर मी श्रावणात घननिळा गायलं होतं. त्यांनी 1-2 छान त्यातले टिप्स दिल्या होत्या आम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की स्वप्नवत आहेत. आणि आम्ही ज्यांना खरंच ऐकत मोठे झालोय त्यांना भेटता येणं प्रत्यक्षात हे फारच मला वाटतं आय एम लकी इन दॅट वे. आणि सगळ्यांकडून भरपूर गोष्टी खूप शिकायला मिळालं. आणि म्हणजे असं फार वेळ नाही, म्हणजे असं काही 1 दिवस मिळाला असं नाही, काही तासच मिळाले. पण त्याच्या सुद्धा एक भरभरून आम्ही बघून घेतलं त्यांना की ते कसं बोलतायत आमच्याशी, कसं आम्हाला काय सांगतायत, काय टिप्स देतायत, काय सूचना देतायत. छोट्या छोट्या गोष्टी होत्या पण त्या खूपच अविस्मरणीय ठरल्या. नक्कीच नक्कीच. शमिकाजी, आज आपण असं बघतो की लहान वयापासून आई वडिलांची स्वप्न असतात की मुलांनी अष्टपैलू व्हावं, त्याने गावं, त्याने नाचावं, त्याने खेळावं, त्याने अभ्यासातही हुशार असावं. पण तरी सुद्धा आज नवीन जे गायक येतात, जे आपणहून येतात किंवा काही यांनी येत असतील, ज्यांना यायचंय या क्षेत्रामध्ये, त्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना काय सांगाल तुम्ही? लहानपणी मी सुद्धा सगळं केलेलं आहे. त्यामुळे मी डान्स पण केला आहे, मी एकीकडे चित्रकले स्पर्धा पण केलेली आहे, गाणं तर चालूच होतं, नाटकामध्ये असायचे मी, अभ्यासात पण होते. त्यामुळे लहानपणी जे जे मी केलं आहे त्याचा सगळ्याचा उपयोग मला होतो. त्यामुळे लहान वयात जितक्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज करता येतील तेवढ्या केल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. कारण त्याने एक तर इंटरॅक्शन तुमचं चांगलं होतं एकमेकांशी. ते एक कलाकार म्हणून खूप महत्त्वाचं आहे की इंटरॅक्ट तुम्ही कसं करता स्वतःशी, सहकलाकारांशी, ऑडियन्सशी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लहानपणीच आपण नकळत शिकतो की स्टेजवर जाऊन न घाबरता गायचंय किंवा न घाबरता डान्स करायचा आहे किंवा चित्र काढताना आपलं इमॅजिनेशन वापरायचं आहे
नाटकामध्ये सुद्धा डायलॉग्स लक्षात ठेवायचे, म्हणजे स्मरणशक्ती आणि पाठांतर चांगलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी नकळत डेव्हलप होतात. तर ह्याचा मला खूप उपयोग झाला, कारण मी सगळंच केलंय शाळेत असताना. पण जसं मोठे होत गेले तसं आपला फोकस कुठे आहे किंवा आपल्याला नक्की काय करायचंय, मग बाकीच्या गोष्टी आपोआप कमी होत गेल्या. म्हणजे आता माझा फोकस गाणंच असं झाल्यानंतर मग हळूहळू डान्स कमी झाला, चित्रकला कमी झाली. म्हणजे माझ्या वेळेत मी करते अजूनही ते, आवड म्हणून. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा मला उपयोग नक्कीच होतो. पण आफ्टर अ पॉइंट तुम्हाला काय बनायचंय किंवा तुम्हाला काय करिअर निवडायचंय याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. आणि मग इतर गोष्टी तुम्ही तुमच्या वेळेत नक्कीच करू शकता, कारण ते ज्या गोष्टींनी आनंद मिळतो त्या करायलाच पाहिजे, हो ना, वेळ काढून. त्यामुळे माझं हे एकच म्हणणं आहे की तुम्हाला ज्याच्यामध्ये पॅशन वाटतं, तुमचं ज्यामध्ये पॅशन आहे, आणि ते करण्यासाठी पेशन्स, या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या मला अगदी पावलोपावली जाणवतात की तितकं पॅशन नसेल किंवा तितकं पेशन्स ठेवायची इच्छा नसेल किंवा तेवढा ठेवता येत नसेल तर ती गोष्ट करू नये, कारण ती पूर्णपणे कधीच होत नाही, मनापासून होत नाही ती, आणि त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी मला वाटतं की जर मनात ठेवल्या तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण, म्हणजे सक्सेस फेल्युअर हे आपले मेजरमेंट्स कधीच नसावेत, की आपण ते करून किती खुश आहोत याच्याकडेच मी नेहमी बघत आले, आणि तेच माझं मेजरमेंट आहे की हे करून मला आनंद मिळतोय का, बस. तर दॅट इज माय मेजरमेंट. तर पेशन्स आणि पॅशन या दोन गोष्टी नेहमी बघाव्यात की कशामध्ये आहे. खरंय, तुम्ही म्हणालात तसं की लहानपणापासून सगळ्या गोष्टींची ओळख निर्माण करून घ्यावी, आणि मग जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी आपली आवड आपल्याला उमजायला लागते, आणि मग त्याच्यात आपण किती रमतोय, मग त्याच्यावर आपण किती मेहनत घेऊ शकतो. हाच तुमचा नवीन येणाऱ्या गायकांसाठी सल्ला आहे. शमिकाजी, गप्पा खूप झाल्या आहेत. सुरुवातीलाही तुमचं गाणं सगळ्या श्रोत्यांनी ऐकलं आहे. जाता जाता आमच्यासाठी गाण्याची एक झलक. आय बापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसले अंजिरी सारी. आय बापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसले अंजिरी सारी. माझ्या केसान गो माळीला फुलला चाफा, वास परमालता वाऱ्यान घेतय झेपा. नथना कान साजी रवानी, गला भरून सोन्याची मणी. नथना कान साजी रवानी, गला भरून सोन्याची मणी. कोळी वाऱ्याची मी गरानी, रात पुनवेला नाचून करतय मौजा. रात पुनवेला नाचून करतय मौजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा. वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा. खूप सुंदर गाणं शमिकाजी तुम्ही गायलात. थँक्यू. आणि जशी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुरमयी झाली तशी आपल्या या कार्यक्रमाची सांगता सुद्धा सुरमयी झालेली आहे. थँक्यू. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या सगळ्या सांगीतिक प्रवासाविषयी खूप छान गप्पा आमच्या श्रोत्यांशी मारल्यात. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य